एकतर समन्वयन पाणी वाटपाच्या बाबतीमध्ये सगळ्या जिल्ह्यातल्या आमदार महोदयांनी, खासदार महोदयांनी, सगळ्या राजकीय पक्षातल्या लोकांनी या पाणी सोडण्याला विरोध केला आहे आणि तशा प्रकारची पाणी सोडू नये अशा प्रकारची विनंती शासनाला करण्याचे ठरल्या. तो ठराव आज जिल्हा नियोजन मंडळामध्ये आज मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आपलं महाराष्ट्राचं आणि आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मला वाटतं ही पहिलीच इनिशिएटिव्ह आहे राज्यामध्ये अशा प्रकारे छत्रपती स्मारक उभा करण्यासाठी. म्हणून किमान 1 कोटी रुपये निधी प्रत्येक ठिकाणी द्यावा लागेल असं आपण त्याच्यामध्ये ठरवलं आहे. तिसरा ठराव आपण जो केला की पश्चिम वाहिन्यांचं जे पाणी आहे समुद्राकडे होऊन जाणार, तर ते पाणी जो आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील किंवा स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी जो प्रस्ताव पाणी परिषदेच्या माध्यमातून तयार केला होता, त्याचा राज्यस्तरावर सुद्धा आता पुष्कळ विचारविनिमय झाला आहे. माननीय उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं म्हणजे मुख्यमंत्री असताना त्यात विशेष पुढाकार घेतला होता. तर त्या योजनेला गती द्यावी आणि ह्या तुटीचं खोरं जे गोदावरी खोरं आहे, दुष्काळी खोरं आहे, याला कायमस्वरूपी आपल्याला जर दुष्काळमुक्त करत असेल आणि हा जो प्रादेशिक वाद विनाकारण दरवर्षी पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये मग जो वाद सुरू होतो मराठवाडा विरुद्ध नगर किंवा नाशिक, तर तो शेवटी राज्यातले आपण सगळे जे एकत्रच नागरिक आहोत. मराठवाड्यातील लोक अडचणीत आहेत, तर पाणी दिलं पाहिजे. त्यात काही कोणाचा विरोध नाही आहे. परंतु वरच्या लोकांना आज दुष्काळाची तीव्रता एवढी आहे, तर वरच्या लोकांनासुद्धा आज पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत. शेतीचं पाणी फार दुरापास्त आहे, परंतु त्या पाण्याचा उपयोग आपल्याला पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला ते लागणार आहे. म्हणून त्यांनीसुद्धा सहानुभूतीने या विषयाचा विचार केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. केवळ कायद्याचा आधार घेऊन प्रश्न सुटत नाही. शेवटी जनता दोन्ही बाजूला काम करते आणि त्या दृष्टीने दोन्हीकडे जनतेची ससेलपूट होणार नाही या बाबतीमध्ये एक सामंजस्याची भूमिका आमच्या मित्रांनीसुद्धा घेतली पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. जिल्ह्यातला जो विकास आराखडा आपण तयार करत होतो, उदाहरणार्थ आपण MIDCच्या विस्ताराकरता चाललो आहे. नगरच्या जागे MIDCला आता जमीन देतो आहे आपण नवीन विस्तारीकरण करून. स्टेट फार्मिंगची 502 एकर जमीन शिर्डीची आपण देतो MIDCला नवीन औद्योगिक वसाहतीकरता. त्याचबरोबर सुप्याचं विस्तारीकरण करण्याचं आता प्रस्तावित आहे MIDCचं. अशा अनेक विषयामध्ये आज त्याच्यामध्ये आपण पुढाकार घेतलेला आहे. जिल्ह्यातले IT पार्क उभे राहावेत म्हणून जो एक मागे सूचना दिल्या होत्या, त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. रोजगार निर्मिती जिल्ह्यात व्हावी हा त्या पाठीमागचे प्रयत्न आहेत की अधिकाधिक तरुणांना जिल्ह्यातच रोजगार कसा उपलब्ध होईल या दृष्टीने आपण प्राधान्यक्रमाने विचार करतो आहे. पर्यटन आराखडा जिल्ह्याचा पूर्ण होत आलेला आहे. धार्मिक पर्यटन असेल, साहसी पर्यटन असेल, या संदर्भामध्ये एक विचार आपण त्यासाठी अंतिम टप्प्यात आपला आराखडा आलेला आहे. विशेष करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरी महाराजांच्या माऊलींच्या पदस्पर्शन पूर्ण झालेली भूमी आहे आणि विश्वशांतीचा संदेश देणारं हे प्रतीक आहे. त्यानिमित्तानं एक जसं आपण शिवसृष्टी तयार केलेली आहे, जिजाऊ सृष्टी तयार केलेली आहे, तसं नेवाशाला ज्ञानेश्वरी महाराजांच्या जीवन पटावर ज्ञानेश्वर सृष्टी निर्माण करण्याचा आज आपण निर्णय केलेला आहे. त्यासाठी आवश्यक निधी आपण एक तर DPDCतून काही देऊ, काही राज्याच्या निधीतून आपल्याला उपलब्ध करता येईल असंही त्यामध्ये आपण ठरवलेलं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा स्मारक उभा करण्याचा आपण निर्णय केलेला आहे की ज्यामध्ये तो नगरला जागा मिळत असेल तर नगरला होईल किंवा मग जिथं जागा उपलब्ध होईल, परंतु एक चांगलं स्मारक स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्यांचं उभं राहावं अशी अनेक वर्षाची
का आपल्या कार्यकर्ते गेले 2-3 वर्ष तयारी होती, पण आपण त्याला आता मूर्त स्वरूप देतो आहे. त्याला काय निधी लागेल तो आम्ही उपलब्ध करून देऊ, परंतु त्यांचंही स्मारक आपल्या जिल्ह्यामध्ये उभं करण्याचा आपण निर्णय केलेला आहे.